हे हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आता वाजले सकाळचे 8 आणि आमचं आवरलं आहे. आम्ही आता सगळे निघालो आहे ब्रेकफास्ट करायला. आज आपला पॅरिसमधला दुसरा दिवस आहे आणि आज आपण जाणार आहोत पॅरिसच्या सेंटरमध्ये. सगळे जे मेन ॲट्रॅक्शन आहे ते एक्सप्लोअर करायला. सगळ्यात पहिल्यांदा इथे ब्रेकफास्ट करू पटकन आणि निघू. कालच्यापेक्षा आम्ही आज लवकर निघालो आहे जेणेकरून आपल्याला प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त वेळ मिळेल फोटोज वगैरेसाठी. तुषार आणि स्नेहल आज पहिल्यांदा गेलेच आमच्या अगोदर, कारण काल थोडंसं त्यांना मागे राहावं लागलं, कारण स्वयं आहे, स्वयंचं सगळं आवरण्यात वेळ जातो. पण आज आमच्या अगोदर ते पुढे गेलेत. सो चला पटकन आपण पण जाऊ आणि ब्रेकफास्ट करूया. मित्रांनो, अनुराधाने बघा हे काय घेऊन आले. हे गिरनारचं मसाला चायचं शॅशे आहे आणि हे गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे असं दिसतं. पावडर फॉर्ममध्ये आहे ना? हो, परफेक्ट चहा. आणि तो पण मसाला चहा. मसाला चाय म्हणजे आपण इंडियन जाईल तिथे आपल्या सगळ्या गोष्टी नेऊ शकतो. आता नेऊ पण शकतो आणि चहा लागतो तर, कारण की ती नीड आहे आपली. खरं आहे. चहा घेतल्यावर बॉडीला चहाशिवाय सकाळ होत नाही. जसं पाण्याची गरज आहे ना बॉडीला, तसं चहा. आली आज एक गंमत अशी झाली, मी ॲपल ज्यूस घेऊन आलो आणि आमेला काल पाहिजे होतं तर मिळालं नाही, म्हणून मी आमेसाठी घेऊन आलो एक्स्ट्रा. आणि आमे आल्यानंतर त्याने 2 घेऊन आला आज आणि एक एक्स्ट्रा राहिले आज. 3 आणले होते त्याने एक्स्ट्रा, मला पण घेऊन आला तो. चलो आता झालंय आमचा ब्रेकफास्ट बऱ्यापैकी आणि आम्ही आता निघतोय. तर मित्रांनो, आता निघालोय आम्ही. आता 8:30 वाजले जवळपास. सगळ्यांनी जॅकेट कॅरी केले कारण जरा थंड हवा सुटले. बोललं पुढे परत हळूहळू जर थंडी वाढली तर अवघड होईल. काल रात्री निघताना जास्त थंडी चालू झाली होती आणि जॅकेट्स कोणाकडे नव्हते. सो म्हटलं आज कॅरी करूया. आता बस का मेट्रो, कारण बसने साधारण 1 तास दाखवते आणि मेट्रोने अर्धा तास दाखवते. सो ठरवू आणि मग आपण पोचू. आज आपण जाणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आर्क दे ट्रॅम्पला. सेंटरमध्ये जायचं आहे. सो जाऊया पटकन जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त वेळ मिळेल. आता हे रोडवर बघा काही टाकून जातात लोक कसे, म्हणजे आपण म्हणतो ना पॅरिस म्हणजे खूप स्वच्छ असेल, हे असेल. हे बघा प्रत्येक ठिकाणी, पण हे काही एरियांमध्ये आहे, असं नाही आहे की सगळीकडे. हे बघा आणि त्या साईडला जसं आपल्या इकडे कसं बाजार वगैरे लागतो, हे बघा असं इथे स्ट्रीटवर सगळेजण काही सेल करायला उभे असतात. सो लोक येतात आणि घेतात कमी प्राईजमध्ये. अशा ठिकाणी थोडंसं सेफ राहावं लागतं कारण पॉकेट मारणारे हे करणारे बरेच असतात ह्याच्यामध्ये. सो म्हणून आम्ही एक अपोजिट रोडने चाललो आहे जिथे गर्दी नाही आहे. चला आता आपणाला तिकडून 95 नंबरची बस पकडायची, जी आपल्याला घेऊन जाईल आपल्या पुढच्या बस स्टॉपपर्यंत. आणि तिथून मग परत अजून एक आपल्याला बस बदलायची, ती आपल्याला डायरेक्ट घेऊन जाईल आर्क दे ट्रॅम्पपर्यंत. चलो. सो आता बस पकडले आणि जी बस आहे ही साधारण आपणाला 1 पाऊण तासामध्ये घेऊन जाणार आहे. सो सगळेजण आम्ही असं बसलो बघा, कोणी वर कोणी खाली. आणि हे जे दाखवतं इथे तुम्हाला स्टेशन्स दाखवतात, कोणत्या स्टेशननंतर कोणतं स्टेशन येणार आहे. सो आपण ते फक्त बघत राहायचं आणि अगदी ते जरी नाही समजलं तर वर इथे आपल्याला जसं आपल्या मेट्रोमध्ये किंवा ट्रेनमध्ये दाखवलेलं असतं कोणते स्टेशन्स नंतर येणार आहेत ते तुम्हाला समजतात इथून. आणि तुमचं तिकीट्स आहे, जर नॉर्मल पंचवालं तिकीट असेल तर इथून आपण करू शकतो आणि जे कार्ड असेल तर ह्याच्यावर हे दिसतंय, ह्याच्यावर तुम्ही टॅप करू शकता. रेवूचं बघा कसं चाललंय. चलो आता 9 स्टॉप आहेत. 9 स्टॉप नंतर आपल्याला अजून एक बस घ्यायची आणि त्यानंतर आपण जाणार आर्क दे ट्रॅम्पला. सो मित्रांनो, आमचा स्टॉप आलेला आहे आणि आम्ही आता उतरतो इथे. आणि आता आपल्याला इथून एक दुसरी बस पकडायची. 30 नंबरची बस इकडून पकडायची आहे ना रे आपल्याला. ओके ठीक आहे, बघूया. चल
A few moments later. तर मित्रांनो आम्ही आता 8 स्टॉप घेऊन आलो सेकंड बसमध्ये आणि आता आम्ही पोचलो आहोत आग दी ट्रॅम जवळ. सो आता आपण एक चांगला स्पॉट बघूया म्हणजे जिथून फोटोज काढू शकू आपण. आणि आग दी ट्रॅमच्या अगदी बॅक साईडलाच आपल्याला आयफेल टॉवर दिसतोय. मी तुम्हाला दाखवतो. दिसतोय हा आयफेल टॉवर. आपण आज संध्याकाळी तिकडे जाणार आहे. किती ह्यूज आहे हे, बापरे. याच्या वरही जाऊ शकतो पण याला तिकीट्स असतं. आणि जर तुम्हाला तिथे सेंटरपर्यंत जायचं असेल तर अंडरग्राऊंडने जावं लागतं इथून. आता आम्ही स्पॉट बघतोय की जेणेकरून आपण फ्रंट साईडवरून फोटो व्यवस्थित काढू. सो हे आहे आग दी ट्रॅम. किती सुंदर आहे बघा. ह्याच्यावरचं आर्किटेक्चर बघा. पिलर्सवर जे कोरीव काम केलेलं आहे ते खरंच खूप सुंदर आहे. सो आपण पहिलं इथून बाहेरून फोटोज काढू आणि मग आपण बघूया तिथे जवळ जाऊन त्याची स्टोरी काय आहे ते. तर मित्रांनो आता खूप सारे फोटोज काढले इथे आणि आता आम्ही अंडरग्राऊंडने इथं मध्ये जातो आग दी ट्रॅमच्या खाली. तर मित्रांनो ही जी लाईन दिसते तुम्हाला ही आग दी ट्रॅमच्या वर जाण्यासाठी आहे आणि त्याच्याच बाजूने हा एक रोड आहे. त्याच्या खाली उभा राहून फोटोज वगैरे काढू शकतो. सो चला आता आपण वर जाऊया. ही अशी स्टेअर्स आहे. हे बघा खूप खूप ह्यूज आहे. असं वाटलं नव्हतं एवढं ह्यूज असेल आहे ना. हे इंडिया गेट पण मोठं आहे. जबरदस्त एकदम. हा ना. तर मित्रांनो हे जे आग दी ट्रॅम आहे जे सोल्जर्स जे होते फ्रान्स रिव्होल्युशन आणि नेपोलियन वॉर्समध्ये शहीद झाले होते. सो त्यांच्यासाठी हे एक ट्रिब्यूट म्हणून त्यांनी बनवलेलं आहे. सो खूप सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये जे सोल्जर्स मेले होते त्यांची सगळ्यांची नावं आहेत तिथे दोन्ही बाजूला. इकडे सुद्धा आहेत, इकडे पण आहेत. आणि इथे एक अशी आपल्या इकडे कशी मशाल किंवा अग्नी चालू ठेवतात नेहमी, तर इथे असं चालू आहे. हे कायमस्वरूपी चालू राहते. तर मित्रांनो आम्ही आता बसून इथे आमची हल्दीराम भेळ खातोय. लेमन भेळ अनुराधाने आम्हीने आणले. ही नागपूरची फेमस भेळ आहे. नागपूरची? हल्दीराम नागपूरवाले आहे. अच्छा. आहे मला माहीत नव्हतं, पहिल्यांदा माहीत पडलं. विजय विदर्भ. सो असे आम्ही एक साईडला बसलोय आग दी ट्रॅमच्याच खाली. बसायला आहे सगळेजण बसून खात आहेत आजूबाजूला. सो जरा पोट भरतो आणि मग आम्ही पुढे जातो. तर मित्रांनो आता आम्ही आग द ट्रॅमच्या दुसऱ्या बाजूला आलो आणि असंच आम्ही आता खाली जाणार आहोत. तिथले वाईस बघा ना किती वेगळं आहे. भारी वाटतं, एक नंबर वाटते आणि वातावरण तर एवढं मस्त आहे, छान आहे. आता ह्या स्ट्रीटवर खूप मोठे मोठे ब्रँडचे स्टोअर्स आहेत. जसं असं डायोरचं आहे, पुढे आहे ते लुईस विथॉनचं आहे, सॅमसंगचं आहे, त्या साईडला सिलिओ, देन मॅकडोनाल्ड. भरपूर मोठमोठे ब्रँड्स आहेत, ते सगळे ह्या स्ट्रीटवर आहेत. तुम्ही बघू शकताय बिल्डिंग्स पण किती छान आहेत ते. आणि झाडं दोन्ही बाजूला कशी एकसारखी दिसत आहेत. त्या दिशेला पण आहे आणि ह्या दिशेला पण आहे. आणि हे क्लिनिंग बघा असं करतात ह्या मशीनने, कारण ही जी झाडं आहेत ह्याची पानं अशी गळून पडतात खाली आणि मग ते सारखं क्लीन करत असतात. आणि बरेच लोक सायकल पण चालवतात इथे. आता सायकलला आहे ना एक वेगळी लेन आहे, हे दिसते तुम्हाला. त्या लेनमध्ये दुसऱ्या कोणत्याही गाड्या जात नाही, इवन बाईकसुद्धा नाही, फक्त सायकल चालतात. खूप मोठं ब्रँड आहे लुईस विथॉन. तर त्याचं हे सगळ्यात मोठं स्टोअर आहे पॅरिसचं. आणि त्यांनी आत्ताच ह्या वर्षी आय थिंक ही असं बॉक्स थीम म्हणतो ना आपण, तसं त्यांनी त्यांच्या स्टोअरला बनवलेलं आहे. सो बस आता आम्ही ह्या रोडने असंच बाजूने असं वॉक करत चाललो आहे.
बसने जायचा विचार आम्ही स्किप केला, कारण बसने गेलो तर ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळत नाहीत तेवढ्या, आणि असं चालत चालत बघत बघत जायला खूप भारी वाटतं. आता येथे छोटे छोटे कॅफेज आहेत, सुविनर्स शॉप्स आहेत जिथे मॅग्नेट्स, किचन्स, कॅप्स, बॅग्स, सगळ्या अशा गोष्टी मिळतात. हे बघा. तर मित्रांनो, ते पेटीट पॅलेस म्हणून आहे, ही अशी दिसते बाजूने, किती ह्यूज आहे बघा. तर ह्याच्यावरचं काम पण आहे ना खूप सुंदर आहे, तुम्हाला मी जवळून दाखवतो. हे रस्त्याच्या पलीकडे आहे, त्यामुळे आता तिकडे जायला क्रॉस करावं लागेल, आणि क्रॉसिंग नाही आहे इथे जवळपास. सो असंच पुढे आपल्याला जायचं आहे. A few moments later. तर मित्रांनो, आता पेटीट पॅलेस तिथून आम्ही निघालो आणि आता मेट्रो घेऊन आयफेल टॉवरकडे चाललोय. इथून मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडलो आणि समोर बघा आयफेल टॉवर. आता आपल्याला ह्या दिशेने चालत जायचं आहे. चलो. ओ माय गॉड, हे एक मिनिट. वाव मित्रांनो, हा व्ह्यू बघा. हो, कसं आहे नाही का, रिअल मध्ये पॅरिस मध्ये आयफेल टॉवर बघतोय. अमेझिंग, इट्स अ ब्युटिफुल. चलो जाऊया आता तिकडे. इथून आता सिक्युरिटी चेक क्लिअर केलं आणि आम्ही इथे थांबलो आहे. आता आपणाला पुढे जाऊन तिकीट घ्यायचे आहेत, आणि हे समोर दिसते तुम्हाला, इथून अशी स्लिपवर जाते. आयफेल टॉवर जो आहे हे 18व्या शतकामध्ये बनवलं गेलं आहे. त्यावेळी पॅरिस वर्ल्ड फेअर ऑर्गनाईज केलं गेलं होतं, आणि त्यासाठी हे बांधलं गेलं होतं. टोटल हा मेटलमध्ये बनलेला आयफेल टॉवर आहे, आणि हा खालून बघा असं दिसतंय. प्रत्येक 7 वर्षानंतर त्याला रिपेंट केला जातो. टोटल 3 फ्लोअर आहेत, फर्स्ट, सेकंड आणि टॉप. सो असं 3 फ्लोअरचा हा आयफेल टॉवर आहे. सो आता चला आपण तिकीट घेऊया आणि जाऊया वर. तर मित्रांनो, हे आम्ही तिकीट्स घेतलेत. आता अडल्टला 18 युरो समथिंग आहे, आणि 4 to 11 इयर्स आहेत त्यांना 4.5 युरो आहेत, आणि इन्फंट आहे त्यांना फ्री आहे. वाव. तर आता आपण आयफेल टॉवरच्या आतमध्ये आलेलो आहोत, आणि हे जे स्ट्रक्चर बघा पूर्ण मेटलचं आहे. किती मजबूत असेल विचार करा. 18व्या शतकात बनवलेलं आहे हे, आणि टोटल काहीतरी 22 महिन्यात बनलेलं आहे हे आयफेल टॉवर. आपल्या आजकाल बिल्डिंग कितीतरी वर्ष लागतात बनायला, पण एवढं मोठं हे आर्किटेक्चर काही महिन्यात बनलेलं आहे. हो हो हो. घ्यायचं काय बा, लिफ्टने जातात हे सगळे चाललेत ना आता, सोबत जाणार. कशाची भीती? काय नाही, अरे ते इझी असतं, सोपं आहे बाळा, काही भ्यायचं नाही. आणि जे स्ट्रॉंग असतात तेच वर जातात, हे की नाही अभि? राईट. हां, असं पाहिजे, असं. येस येस, ब्रेव बॉय. एक्साइटेड वरून बघायला. आता चालू झालेली आहे आपली लिफ्ट. ओ माय गॉड. सेकंड फ्लोअर आलेला आहे, आणि आता आपल्याला इथे उतरायचं आहे. आणि येस, सो हे सेकंड फ्लोअर आहे, आणि हा सेकंड फ्लोअरवरून व्ह्यू बघा. ओ माय गॉड, माय गॉड, वॉट अ व्ह्यू मॅन. काय व्ह्यू आहे बघ, किती सुंदर आहे. फायनली ड्रीम कम ट्रू. येस.
क्लास. हे सेन रिव्हर आहे ज्याच्यामधून क्रूज बऱ्याच जात असतात. सो आपण पण जाणार आहे आज. काय दिसतंय यार इथून. कसं वाटतंय? अमेझिंग 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 जस्ट अमेझिंग. म्हणजे इतके वर्ष झालं आपण ह्या गोष्टीसाठी या वेळेसाठी आपण एवढे 1 वर्ष आपण या ट्रिपचं प्लॅनिंग करतोय. सगळे प्रिपरेशन्स करतोय, सगळे बुकिंग्स करतोय ते या एक्झॅक्टली. त्यामुळे आम्हाला एकदम आनंद आहे की आम्ही कुठेही माहिती नाहीये आणि मग आम्ही अडकलोय असं झालं नाही. महत्वाचं ते आहे की ही टूर किंवा ही युरोप टूर जे आहे ते आपण स्वतःहून प्लॅन केलेली आहे. करेक्ट करेक्ट. आणि ते घेतलीच गेले 2 दिवस सक्सेसफुली आपण तिथे आहे ना जे टाइमच्या हिशोबाने आपण जे अट्रॅक्शन ठेवले ते सगळे आपण करत आलो. असं नाही की हे घडलंच नाही. आणि परफेक्ट सगळं झालंय. हा. आता आपण असंच 360 व्ह्यू घेणार आणि बघूया का प्रत्येक ठिकाणाहून काय काय वेगळा वेगळा व्ह्यू दिसतोय ते. आता ऊन पण आहे आणि सावली पण इथे मध्ये मध्ये. सो वरून माणसं बघ किती छोटी दिसत आहेत, मुंग्यांसारखी माणसं दिसत आहेत. हा वरचा व्ह्यू असा आहे इथून. आणि आपण इथे उभे. रेव्यू थोडं घाबरतोय पण येणार आहे तो नक्की. एक नंबर व्ह्यू आहे. एक नंबर व्ह्यू आहे. ट्रेन जाते बीचवर. हो का? हो ओके. ह्याच्यावरून बघा ट्रेन जाते. हे बघा सही ना. क्लास. मस्त. तर मित्रांनो आता ह्या बाजूने आम्ही आता आलो आणि हा वेगळ्या दिशेचा व्ह्यू आहे. इथे खाली बघा फुटबॉलचं ग्राउंड आहे. मुलं फुटबॉल खेळत आहेत आणि ह्या दिशेला फक्त ह्या काही उंच बिल्डिंग दिसत आहेत. नाहीतर सगळे असे एक लेवलचे आहेत. म्हणजे त्याही उंचच आहेत पण ह्या टॉवरच्या पुढे त्या एकदम छोटे छोटे दिसत आहेत. तर मित्रांनो आता सगळं बघून झालेलं आहे आणि आम्ही आता खाली उतरतोय. हे बघा बाहेरचा व्ह्यू. तर मित्रांनो आयफेल टॉवरच्या खाली बाहेर आल्यानंतर इकडेच अपोजिटला खाली आपल्याला उतरायचं आहे जिथून सगळ्या क्रूज वगैरे जातात. आपलं ऑलरेडी बुकिंग केलेलं आहे ऑनलाईन. सगळे क्रूज आहेत ते इथून निघतात. ॲक्च्युली 2 स्टॉप आहेत. एक पॅरिस आयफेल टॉवरपासून आहे आणि आणखी एक दुसऱ्या ठिकाणून आहे. पण आम्ही पॅरिस आयफेल टॉवर स्टॉप चूज केला होता त्यामुळे इथून आपली क्रूज निघणार आहे. पहिलं क्रूज करून येऊया आणि त्याच्यानंतर मग आपण निवांत बसून आपण हे एन्जॉय करू. तोपर्यंत मे बी लाईट चालू होईल. हा असा रूट आहे. हे आयफेल टॉवरपासून निघते आणि असाच मोठा राऊंड मारून पुन्हा एकदा तिथे आपल्याला ड्रॉप करते आणि हे टायमिंग आहे इथला. आपले ऑलरेडी तिकीट्स असल्यामुळे त्यांनी सांगितले हे काउंटर नंबर 3 आहे. इथे जावा, तिथून क्रूजवर जाता येईल. सो आता इथे तिकीट्स आपल्याला दाखवायचे आणि मग आपण आत जायचं. इथे तिकीट्स दाखवल्यानंतर त्यांनी आत आपल्याला सोडले. आता ही जी लाईन दिसते ही सगळी क्रूजसाठी आहे. सो थोड्या वेळात एक एक करून सगळे बोर्ड होतील क्रूजवर आणि मग आपला राऊंड चालू होणार आहे. आणि हे जो राऊंड आहे ते ॲप्रॉक्सिमेटली 1 आवरचा आहे. सो हे असे क्रूज आहेत. आता जे सगळ्यात पहिले गेले ते वर सीट पकडून बसले त्यामुळे आपल्याला मिळेल की नाही आय डोंट नो. पण लवकरात लवकर आपल्याला सीट मिळाली पाहिजे वरची. चला 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 लवकर. असे आतमध्ये पण सीट चांगले आहेत पण आतून आणि वरून जरा फील वेगळं आहे ना. हा वर जी मजा येते ना ती वेगळी असते. चला चला चला. कसं वाटतंय सगळ्यांना? चलो चलो. सो ही अशी खाली पण आहे आणि वर पण आहे. आता आपण वर चाललोय. ओ माय गॉड. हे आहे आहे. चल चल चल. असणार कुठे ना कुठे. इथे इथे. तर मित्रांनो आपली क्रूज निघालेली आहे पण आयफेल टॉवर पासून
ही क्रूज चालू करून ह्या दिशेने पुढे चाललो आहे. ही बघा डिनरवाली क्रूज आहे. ह्याच्या आतमध्ये रेस्टॉरंट आहे आणि मस्त डिनर करत करत ही क्रूज फिरते. ओ माय गॉड, ओ माय गॉड. कसं वाटतंय नेहा? सुपर. तर मित्रांनो आता पुन्हा एकदा बाहेर पडलो इथून, ह्या रोडवर आलो आणि आता इथे बघा सगळीकडे फोटोशूट चालू आहे. रस्त्याच्या मध्ये सगळेजण असे पोज देऊन फोटोज काढतायत. आता इथून आम्ही बस पकडणार आणि डायरेक्ट जाणार आमच्या हॉटेलवर. चलो बाय बाय अँड गुड बाय आयफेल टॉवर.